विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही पिरियडमध्ये हवामानशास्त्राच्या व्याख्या, हवामानशास्त्राचा अर्थ, हवामानशास्त्राचं स्वरूप आणि हवामानशास्त्राची व्याप्ती या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे। यावरून आपणाला हवामानशास्त्राच्या संदर्भामधला एक प्राथमिक स्वरूपामध्ये त्याचं ज्ञान प्राप्त झालं असेल। आता प्रत्यक्ष ज्यावेळेस आपण हवामानशास्त्राचा अभ्यास करत असतो त्यावेळेस हवामानशास्त्राच्या संदर्भामधल्या वेगवेगळ्या घटकाचा आपणाला आता युनिटनुसार येणाऱ्या काळामध्ये अध्ययन करायचा आहे। आणि त्यातला महत्त्वाचा जो काही घटक आहे तो आहे हवा आणि हवामानाचे घटक। हवा आणि हवामानाचे घटक हा अतिशय महत्त्वाचा भाग याच्यामध्ये आपणाला आता पाहायचा आहे। हवामानशास्त्राचा हवा आणि हवामान हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि हा एक प्रकारे हे जे काही दोन घटक आहेत हे एक प्रकारे हवामानशास्त्राच्या अभ्यासाचा गाभा आहे। मानवी क्रियावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या हवामानाचा प्रभाव पडत असतो आणि म्हणून मानवी व्यवसाय हे प्रामुख्याने हवामानाला अनुसरून त्या ठिकाणी तयार झालेले आहेत। मानव हवामानाला अनुसरून व्यवसाय करतो आणि त्या व्यवसायाचा त्या ठिकाणी उदय झालेला आहे। त्याचबरोबर मानवी संस्कृतीचा देखील प्रामुख्याने उदय किंवा अनेक ज्या का मानवाच्या संस्कृत्या आहेत त्या संस्कृतीचा उदय देखील हवामानाने कुठेतरी नियंत्रित केलेला आहे। म्हणून हवामान हे अतिशय महत्त्वाचं प्रामुख्याने मानवी जीवनावर परिणाम करणारा घटक आहे। मानवाचं सामाजिक जीवन असेल, मानवाचं सांस्कृतिक जीवन असेल, हे सर्व घटक हवामानावर आधारित असतात। म्हणून मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून हवा आणि हवामान हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत। हवा, आता हवा म्हणजे काय, हवेचा अर्थ काय, हे जर आपण पाहायचं म्हटलं तर आपणाला साधारणपणे प्रामुख्याने वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीला हवा असे म्हणायचं किंवा हवा असे म्हणतात। वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीला हवा असे म्हणतात। म्हणजे काय तर एखाद्या वेळी समजा आपण एखाद्या ठिकाणच्या हवेचा अभ्यास करायला लागलो, वेळ बदलला की त्याची स्थिती बदलते आणि मग लगेच त्या ठिकाणची हवा बदलते। मग वेळ हा अगदी छोटा कालावधी असू शकतो आणि त्याच्यामध्ये जर समजा तो वेळ बदलला की हवा बदलते। म्हणूनच असं म्हटलेलं आहे की वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीला हवा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। उदाहरणामध्ये एखाद्या ठिकाणचा आपण अभ्यास करत असताना सकाळची हवा वेगळी असते, दुपारची हवा वेगळी असते, सायंकाळची हवा वेगळी असते आणि रात्रीच्या वेळची हवा वेगळी असते। आता आपण दिवसातून हे जे 4 टप्पे पाहिले हे अतिशय अल्प कालावधी आहे आणि या अल्प कालावधीचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस त्याला आपण हवा म्हणतो किंवा त्याला हवा म्हटलं जातं। सकाळी थंड हवामान असू शकतं, दुपारी सूर्य माथ्यावर आल्यामुळे उष्ण हवामान होऊ शकतं, संध्याकाळी पुन्हा वातावरणामधली उष्णता कमी होत जाते आणि रात्री पुन्हा थंड त्या ठिकाणी वातावरण होऊ शकतं आणि या स्थितीला प्रामुख्याने हवा असं म्हटलं जातं। हवा ही काय करते तर स्थल आणि काल परत्वे प्रामुख्याने
बदलत असते. स्थल म्हणजे ठिकाण आणि काल म्हणजे वेळ. याच्यानुसार हवा काय करत असते, बदलत असते. कारण प्रत्येक ठिकाणी वातावरणाची स्थिती ही वेगळी असते किंवा वेगळी असू शकते. सकाळची हवा, दुपारची हवा, सायंकाळची हवा हे आपण पाहिलं. या हायवे बरोबरच या ठिकाणी हवेमध्ये प्रामुख्याने ऊन, पाऊस, वादळ, वारे, ढग, दव, हिम, धुके इत्यादी घटकाचे परिणाम त्या ठिकाणच्या हवेवर होत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणच्या हवेची स्थिती, कोणत्याही आपण एखाद्या ठिकाणचा अभ्यास करत असताना त्या हवेची स्थिती ही प्रामुख्याने वेगळी असलेली आपणाला दिसून येतात. म्हणून हवेची स्थिती प्रामुख्याने अल्पकालीन असते. शिवाय हवेचा अर्थ ज्यावेळेस आपण पाहतो, आपण ज्यावेळेस आता हवा अभ्यास करत असताना त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा पाहणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग हवेचा अर्थ काय आहे, तर हा अर्थ आपण सांगण्यापेक्षा काही तज्ज्ञांनी त्याचा अर्थ लावलेला आहे हवेचा. जे हवामान तज्ज्ञ आहेत, या हवामान तज्ज्ञांनी प्रामुख्याने हवेचा अर्थ लावलेला आहे. आता कोण त्याचा अर्थ लावलेला आहे बघा. ह्या 4 लोकांनी, हे 4 जे तज्ज्ञ आहेत ते हवामानशास्त्राचे अभ्यासक आहेत. हे 4 जण कोण आहेत? एक आहे GT त्रिवार्था, दुसरे आहेत प्राध्यापक JM ऑस्टिन, तिसरे आहेत कोपेन व डिलॉग आणि चौथे आहेत HJ क्रिचफिल्ड. म्हणजे या 4 लोकांनी हवेचा अर्थ सांगितलेला आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेला हवेचा अर्थ काय आहे तो बघा. पहिल्या सुरू आहे GT त्रिवार्था. GT त्रिवार्था यांनी काय सांगितलेलं आहे, कोणत्याही ठिकाणची हवा ही तेथील वातावरणीय स्थितीचा, कोणत्याही ठिकाणची हवा ही तेथील वातावरणीय स्थितीचा काय करत असते, प्रामुख्याने अल्पकालीन योग असतो. म्हणजे वातावरणीय स्थितीचा अल्पकालीन योग असतो असं कुणाला म्हणायचे, GT त्रिवार्थाला म्हणायचे आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहेत, तापमान, दाब, वारे, आर्द्रता आणि वृष्टी हे घटक त्या ठिकाणी त्या हवेच्या स्थितीवर परिणाम करतात असं GT त्रिवार्था यांना सांगायचं आहे. अल्पकालीन स्थिती, ज्यावेळेस आपण त्या स्थितीचा अभ्यास करतो त्यावेळेस घटक कोणते परिणाम करतात, तापमान, दाब, वारे, आर्द्रता आणि वृष्टी या घटकाचा कुठंतरी त्या हवेच्या स्थितीवर परिणाम होत असतो. म्हणून त्या स्थितीला हवा असं म्हटलेलं आहे. कोण? GT त्रिवार्था यांनी त्या स्थितीला काय म्हणलेलं आहे, हवा असं म्हटलेलं आहे. त्यांच्या व्याख्येमध्ये अल्पकालीन हा शब्द तुम्हाला ऐकायला मिळालेला असेल. कारण अल्पकालीन म्हणजे एका लहान कालावधीतला तो काय आहे त्या हवेचा अभ्यास आहे असं म्हणजे या ठिकाणी सांगता येईल. दुसरे तज्ज्ञ आहेत प्राध्यापक JM ऑस्टिन. प्राध्यापक JM ऑस्टिन काय म्हणतात बघा, एखाद्या ठिकाणी वातावरणामधील परिवर्तनकारी घटक, एखाद्या ठिकाणी वातावरणामधील परिवर्तनकारी घटक, आता फक्त शब्दरचना याच्यामध्ये काय आहे, वेगळी आहे. एखाद्या ठिकाणी वातावरणातील परिवर्तनकारी घटक, आता हे कोणते घटक आहेत त्यांनी कंसात सांगितलेलं आहे, जसे तापमान, दाब, वारे, आर्द्रता, वृष्टी आणि आकाश या सगळ्या घटकाचा वातावरणावर परिणाम होत असतो. ह्या घटकाला अनुसरून त्या ठिकाणचं वातावरण बदलतं. कशामुळं? तापमानामुळे बदलतं, दाबामुळे बदलतं, वाऱ्यामुळे बदलतं, आर्द्रतेच्या त्या ठिकाणी असलेल्या प्रमाणामुळे बदलतं. वृष्टी म्हणजे काय, वृष्टीचे अनेक प्रकार आहेत ते आपण येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. त्या वृष्टीमुळे बदलतं. आणि आकाश काय आहे, निरभ्र आहे का ढगाळ वातावरण आहे. या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी त्या ठिकाणच्या वातावरणावर परिणाम होत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणच्या त्या सगळ्या घटकाला धरून त्या ठिकाणच्या हवेची ज्यावेळेस आपण स्थिती सांगतो त्यावेळेस त्याला
काय म्हणायचं, हवा म्हणायचं. मग इत्यादी स्वरूपाचे यामुळे विविध वेळी जी स्थिती असते त्या वेगवेगळ्या वेळेच्या स्थितीला हवा असं म्हटलं जातं, असं प्राध्यापक J.M. ऑस्टिन यांना सांगायचे आहे. अलग लक्षात. J.M. ऑस्टिन काय म्हणतात, किंवा हे जे काही सगळे घटक आहेत त्या घटकाचा कुठंतरी हवेवर परिणाम होत असतो, वातावरणावर परिणाम होत असतो, आणि त्या वेगवेगळ्या घटकाला अनुसरून तयार झालेल्या स्थितीचा वेळेनुसार केला जाणारा अभ्यास म्हणजे काय, तर हवा आहे असं त्यांना सांगायचे आहे. पुढचे आहेत कोपेन आणि डिलॉग. कोपेन आणि डिलॉग हे जे काही तज्ज्ञ आहेत, हवामान तज्ज्ञ, यांनी सुद्धा हवा म्हणजे काय त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोपेन व डिलॉग हे काय म्हणतात बघा, कोणत्याही ठिकाणी काळानुसार बदलणारी वातावरणाची स्थिती म्हणजे हवा होय. अगदी छोट्या शब्दामध्ये, अगदी छोटी अशी व्याख्या, अर्थ त्यांनी त्या ठिकाणी हवेचा सांगितलेला आहे. काय सांगितलेला आहे, कोणत्याही ठिकाणी काळानुसार बदलणारी वातावरणाची स्थिती म्हणजे काय आहे, हवा आहे. कोणत्याही ठिकाणा म्हणजे आपण ठिकाण बदलल्यानंतर त्या ठिकाणी काळ बदलला, स्थळ आणि वेळ बदलला की लगेच त्या ठिकाणच्या हवेची स्थिती बदलते, आणि त्याचा अभ्यास म्हणजे काय, तर त्या ठिकाणची हवा आहे असं कोपेनला म्हणायचं आहे. क्रिचफिल्ड, कोण, H.J. क्रिचफिल्ड नावाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा हवेचा अर्थ सांगितलेला आहे. त्यांच्या मते प्रत्येक दिवशी म्हणजे आता बघा इथं काळ काय आला, छोटा आला. दिवस म्हणजे फार मोठा कालावधी नाही. आपण ज्यावेळेस वर्षानुवर्ष हवेच्या स्थितीचा किंवा वातावरणाचा अभ्यास करतो त्यावेळेस त्याला हवामान असं म्हटलेलं आहे. परंतु इथं काय आहे, प्रत्येक दिवशी असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीला, यांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे, प्रत्येक दिवशी असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीला प्रामुख्याने हवा असे म्हणतात. म्हणजेच काय, वर्षातून 365 दिवस असतात. या 365 दिवसाचा जर प्रत्येक दिवसाचा जर आपण अभ्यास केला, एकाच ठिकाणी जर राहून, ठिकाण नाही बदललं, समजा प्रत्येक दिवसाचा जर अभ्यास केला तर त्या प्रत्येक दिवसाच्या हवेच्या स्थितीमध्ये प्रामुख्याने बदल झालेला आपल्याला दिसून येतो. कालावधी दिवस असल्यामुळे कसा आहे, छोटा आहे, आणि त्या प्रत्येक दिवसाच्या स्थितीचा हवेच्या ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्या हवेची स्थिती आपल्याला लक्षात येते. त्या ठिकाणी हवेची स्थिती म्हणजे काय, वातावरणाची स्थिती म्हणजे काय, तर त्या ठिकाणची हवा असं या ठिकाणी कोणाला म्हणायचं आहे, प्रामुख्याने क्रिचफिल्ड यांना या ठिकाणी सांगायचं आहे. अशा प्रकारे प्रामुख्याने वरील तज्ज्ञाच्या, ह्या सगळ्या तज्ज्ञाच्या जे काही त्यांनी अर्थ लावलेला हवेचा, त्यावरून आपणाला हवा म्हणजे काय हे लक्षात येतं. आता ह्या सगळ्यांचं म्हणणं काय आहे, त्रिवार्ता, ऑस्टिन, कोपेन आणि डिलॉग, क्रिचफिल्ड या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की अल्पकालीन स्थितीतील वातावरणाचा, अल्पकालीन म्हणजे छोट्या कालावधीतील वातावरणाच्या स्थितीचा, छोट्या कालावधीतील वातावरणाच्या स्थितीचा स्थलानुसार ज्यावेळेस आपण एका ठिकाणी अभ्यास करतो आणि नंतर त्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये सुद्धा फरक येतो. आणि ह्या स्थितीचा अभ्यास करणे म्हणजे काय करणे, तर त्या ठिकाणी त्या हवेचा अभ्यास करणे, त्याला आपण हवा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढचा घटक आहे हवामान. आता हवेचा अभ्यास करण्यासाठी किंवा हवेचा अर्थ त्या 4 लोकांनी मांडला. त्याच्यापैकी 2 हवामान सुद्धा काय आहे हे सांगण्यासाठी G.T. त्रिवार्ता आणि कोपेन आणि डिलॉग हे या ठिकाणी इथं हवामानाचा सुद्धा अर्थ सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. मग त्यांच्याबरोबरच G.T. त्रिवार्ता आणि कोपेन व डिलॉग यांच्या बरोबरच F.J. मंकहाऊस, थॉर्नथवेट, डॉक्टर S.T. सेटे आणि T.A. ब्लेअर या तज्ज्ञांनी हवामान म्हणजे काय या संदर्भामध्ये त्यांनी काय केलेले आहे, त्यांच्या पद्धतीने व्याख्या केलेल्या आहेत. आता हवा म्हणजे अल्पकालीन स्थिती होती, तर हवामान म्हणजे काय बघा. हवामान
म्हणजे हवेपेक्षा हवामान या शब्दामध्ये थोडीशी काय आहे, व्यापकता जास्त आहे. हवा हा छोटा शब्द होता आणि हवामान हा थोडासा मोठा शब्द आहे. आणि हवामान हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की त्याच्यामध्ये व्यापक स्वरूप आहे. व्यापकता या शब्दाची काय आहे, जास्त आहे. कोणत्याही ठिकाणच्या दैनंदिन हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करून वातावरणाच्या दीर्घकालीन परिस्थितीची जी सरासरी काढली जाते त्यास हवामान असं म्हटलं जातं. हवा म्हणजे अल्पकालीन स्थितीचा अभ्यास आणि हवामान म्हणजे एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष अभ्यास करून त्या अनेक वर्षाचा, त्या अनेक दिवसाच्या अभ्यासाचा किंवा त्याची सरासरी ज्यावेळेस आपण काढतो आणि त्याच्यातून एखादा निष्कर्ष काढतो त्यावेळेस झालं त्या ठिकाणचं हवामान. इथं काय आहे, कालावधी हा दीर्घ आहे आणि या दीर्घ कालावधीच्या अभ्यासाला वातावरणाच्या काय म्हणायचं, हवामान असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अर्थात एखाद्या ठिकाणचा हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी तेथील वातावरणाच्या स्थितीचे साधारणपणे 30 ते 35 वर्ष काय करावं लागतं, निरीक्षण करणे गरजेचं आहे. कालावधी बघा, एक दिवस कुठं आणि 30 ते 35 वर्ष कुठं. म्हणजे हवामान हा आपण ज्यावेळेस मुद्दा घेतो त्यावेळेस त्या ठिकाणी अगोदर आपणाला त्या ठिकाणी 30 ते 35 वर्ष निरीक्षण करावं लागतं. आता ह्या निरीक्षणामध्ये अनेक ते सगळे बाकीचे सगळे घटक आले, तापमान असेल, वृष्टी असेल, वारे असतील, दाब असेल, या सगळ्या घटकाचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि म्हणून एवढ्या दीर्घ कालावधीनंतर ज्यावेळेस आपण त्या ठिकाणचं हवामान मांडतो त्यावेळेस त्याला म्हणायचं हवामान. या अभ्यासानंतर त्याला जी काही मांडणी आपण करतो त्यावेळेस त्याला म्हणायचं हवामान. कारण आपण काय केलेलं आहे, एवढ्या सगळ्या दिवसाची सरासरी काढलेली आहे आणि म्हणून तिथं त्याला आपण डायरेक्ट म्हणून टाकले किंवा हवामान. उदाहरणामध्ये भारत हा देश मोसमी हवामानाचा आहे. मोसमी हवेचा आहे का? नाही, मोसमी हवामानाचा आहे. मोसमाला अनुसरून भारतामध्ये पाऊस पडतो. हे कधी एका दिवसात करून केले का? नाही. 2 दिवस, 10 दिवस, 15 दिवस नाही, तर याला 30 ते 35 वर्ष त्या ठिकाणी अभ्यास करावा लागला आणि मग आपण या ठिकाणी हवेची त्या ठिकाणची स्थिती ज्यावेळेस मांडतो त्यावेळेस त्या हवेच्या स्थितीला हवामान असं या ठिकाणी म्हटलं जातं. हवेची स्थिती काढण्यासाठी, हवेची किंवा वातावरणाची सरासरी काढण्यासाठी आपल्याला प्रचंड मोठा कालावधी घ्यावा लागतो आणि नंतरच त्या ठिकाणचं हवामान या ठिकाणी मांडलं जातं. आणि यावरून जेवढ्या ठिकाणी आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जर आपण अभ्यास करतो त्यावेळेस पृथ्वीच्या पृष्ठभागावर अनेक प्रकारचे हवामान प्रदेश आहेत. अनेक प्रकारचे हवामान प्रदेश आहेत. मुख्य ज्यावेळेस आपण हवामान प्रदेश सांगतो, उष्णकटिबंधीय हवामान, समशीतोष्ण कटिबंधीय हवामान, शीतकटिबंधीय हवामान, हे मुख्य 3 प्रकार झाले. परंतु याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचं हवामान, शावाना प्रकारचं असेल, प्रेरी प्रकारचं असेल, कुठं अनेक प्रकारचे जंगल आपणाला आढळून येतात. त्या जंगलावर प्रामुख्याने हवामानाचा प्रभाव पडत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने हवामानाच्या दृष्टीनं महत्वाच्या असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी हवामान हा घटक ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेस अनेक वर्षाचा ठिकाणी अभ्यास केलेला दिसून येतो. आता त्रिवार्ता काय म्हणतात बघा. त्रिवार्ताचं म्हणणं असं आहे, हवामान म्हणजे दैनिक हवेच्या स्थितीतील भिन्नता, परिस्थितीमधील विभिन्न रूपाचे मिश्रण किंवा सामान्यीकरण होय. दैनिक हवेच्या परिस्थितीतील विभिन्न रूपाचे काय आहे, मिश्रण किंवा सामान्यीकरण म्हणजे काय आहे, हवामान आहे. असं कुणाला म्हणायचं आहे, त्रिवार्ता. म्हणजे यांचं म्हणणं काय आहे, अनेक दिवसाचा अभ्यास करून, बरेच दिवस बरेच वर्ष अभ्यास करून त्याचं कुठंतरी मिश्रण आपल्याला करावं लागतं आणि त्या मिश्रणातून एक निष्कर्ष काढावा लागतो आणि त्या निष्कर्षाच्या आधारे हा त्या ठिकाणच्या हवामानाचा प्रदेश आहे असं सिद्ध करावं लागतं.
त्यावेळेस त्या ठिकाणच्या हवेला काय म्हणायचं, त्या वातावरणाला काय म्हणायचं, त्या ठिकाणचं हवामान असं या ठिकाणी म्हटलं जातं. कोपेन आणि डिलॉक काय म्हणतात बघा, दीर्घकालीन हवेच्या समग्र स्थितीचा सारांश म्हणजे हवामान होय. त्यांना सुद्धा तेच म्हणायचे. काय म्हणायचंय, दीर्घकालीन हवेच्या समग्र स्थितीच्या. आता ह्याच्यामध्ये हवा हा त्यांनी शब्द घेतलेला आहे. हवेच्या समग्र स्थितीचा अभ्यास म्हणजे त्या ठिकाणच्या हवेचा काय म्हणायचं, त्याला हवामान असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सारांश म्हणजे काय म्हटलेलं आहे, हवामान असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर त्यांना सुद्धा तेच सांगायचे आहे. त्या ठिकाणचा आपण बऱ्याच कालावधीपर्यंत अभ्यास करावा लागतो आणि नंतर मग त्या ठिकाणचं हवामान अशा पद्धतीचं आहे हे या ठिकाणी सांगता येतं. पुढचे तज्ञ आहेत कोणते, F.J. मांकहाऊस. F.J. मांकहाऊस हे काय म्हणतात बघा, कोणत्याही ठिकाणच्या हवेच्या दीर्घकालीन अवस्थांचा समावेश हवामानाच्या वर्णनात केला जातो. दीर्घकालीन कशाचा, अवस्थांचा समावेश. कोणत्याही ठिकाणच्या हवेच्या, आता हवेच्या काय केलं पाहिजे, दीर्घकालीन अवस्थांचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. 1 वर्षाचा आपण 365 दिवसामध्ये अभ्यास केला, पुन्हा पुढच्या वर्षी करायचा, त्याच्यानंतर करायचा, त्याच्यानंतर करायचा, असे 30-35 वर्षी त्या ठिकाणी अभ्यास करायचा. आणि अशा प्रत्येक दिवसाची त्या ठिकाणी, त्या प्रत्येक दिवशी काय स्थिती होती ह्या ठिकाणी समग्र ह्याचा अभ्यास म्हणजे काय, आपल्याला लक्षात येतं की गेल्या वर्षी ह्या दिवशी काय होतं, पुढच्या वर्षी काय होतं, त्याच्या पुढच्या वर्षी काय होतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी नोंदवून लक्षात येतात, निरीक्षण करून नोंदी घ्याव्या लागतात. आणि यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला काय करता येतं, त्या हवेचं म्हणजे दीर्घकालीन स्थितीच्या हवेचं त्या ठिकाणी सारांश किंवा त्या ठिकाणी समग्र अभ्यास करून आपण काय करत असतो, त्या ठिकाणी अशा प्रकारचं हवामान आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. पुढचा तज्ञ आहे थॉर्नथवेट. थॉर्नथवेट हे प्रामुख्याने हवामान शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी काय केलेलं आहे, हवामान म्हणजे उत्सर्जित उष्णता व आर्द्रता यांची उपलब्धता आणि त्यांच्यातील एखाद्या प्रदेशात असलेले संतुलन होय. उत्सर्जित उष्णता म्हणजे काय, आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाला हवेच्या माध्यमातून, हवा ही पारदर्शक आहे, सूर्याच्या किरणाच्या माध्यमातून पृष्ठभागावर सूर्यप्रकाश ज्यावेळेस पडतो त्यावेळेस उष्णता मिळते. आणि ज्यावेळेस ही उष्णता किंवा हा प्रकाश भूपृष्ठावर पडतो, भूपृष्ठावर पडल्यानंतर त्याचं भू औष्णिक उष्णतेमध्ये रूपांतर होतं. आणि ही भू औष्णिक उष्णता ज्या वेळेस खालून वर उत्सर्जित होत जाते त्यावेळेस त्या ठिकाणचं वातावरण तापतं आणि तापल्यामुळं त्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीमध्ये बदल घडून येतो. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, उत्सर्जित उष्णता, उत्सर्जित उष्णतेमुळं तापमान वाढतं. डायरेक्ट सूर्यप्रकाश हवेमध्ये मिसळल्यामुळे वाढतं का, नाही. सूर्यप्रकाश हा लघुलहरीच्या स्वरूपामध्ये भूपृष्ठावर येतो आणि त्याचं उष्णतेमध्ये रूपांतर होतं. त्याला आपण भूऔष्णिक उष्णता म्हणतो, भूऔष्णिक ऊर्जा म्हणतो. आणि ज्यावेळेस ही उष्णता वाढते त्यावेळेस कुठंतरी जमीन सुद्धा उष्णतेचं उत्सर्जन करत असते आणि उत्सर्जन केल्यामुळे त्या ठिकाणच्या हवेमध्ये तापमान वाढतं. आणि या तापमानाचा त्या ठिकाणच्या हवेवर काय करत असतो, प्रामुख्याने परिणाम होत असतो. आणि मग या तापमानाला अनुसरूनच त्या ठिकाणच्या हवेमध्ये बाष्पधारण शक्ती आणि त्या बाष्पधारण शक्तीलाच म्हणायचं आर्द्रता. याचा कुठंतरी आपल्याला या दोघांच्या संतुलनाचा अभ्यास केला जातो तर हवामानामध्ये केला जातो. आणि म्हणून हे 2 घटक त्यांनी अतिशय महत्वाचे सांगितलेले आहेत थॉर्नथवेटने. तापमान आणि आर्द्रता या दोन्ही घटकाला अनुसरून ज्यावेळेस आपण त्याचा अभ्यास करतो, कशाचा, त्या हवेचा, किती कालावधीसाठी, दीर्घ कालावधीसाठी करतो, त्यावेळेस त्याला हवामान असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. डॉक्टर S.T. सेटे हे पुढचे तज्ञ आहेत. डॉक्टर S.T. सेटे हे महात्मा बशीर कॉलेज लातूर या ठिकाणी भूगोल विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. ते प्रामुख्याने अतिशय हवामानशास्त्राचा त्यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात त्यांनी अभ्यास करून हवामानशास्त्राच्या संदर्भामध्ये किंवा हवामानाच्या संदर्भामध्ये त्यांनी व्याख्या केलेली आहे. त्यांची व्याख्या अशी आहे
की विशिष्ट क्षेत्रातील किंवा प्रदेशातील, आता या ठिकाणी ठिकाणाच्या ऐवजी त्यांनी काय म्हटलेलं आहे, क्षेत्र किंवा प्रदेशाचं त्याला नाव दिलेलं आहे. दैनिक हवेचे दीर्घकालीन किंवा दीर्घकाळ एखादा प्रदेश आपण निवडायचा, त्या प्रदेशामध्ये काय करायचं, हवेच्या स्थितीचा किती अभ्यास करायचा, दीर्घकाळ म्हणजे किती, तर त्यांनी त्या ठिकाणी वर्ष सांगितलेले आहेत, 30 ते 35 वर्ष. दीर्घकाळ म्हणजे किती सांगितलं त्यांनी, 30 ते 35 वर्ष निरीक्षण आणि मापन करून जो काही शेवटी निष्कर्ष निघतो त्यावेळेस त्या ठिकाणचं हवामान असं आहे किंवा त्या ठिकाणचं हवामान आपण सांगू शकतो. म्हणजे हा अभ्यास दीर्घकाळ केला तरच हवामान आपणाला त्या ठिकाणी किंवा हवामानाची स्थिती त्या ठिकाणची आपणाला सांगता येते. आणि त्यातून ज्यावेळेस हा अनुमान आपण काढतो त्या अनुमानाला हवामान असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचे तज्ञ आहेत टी.ए. ब्लेअर यांनी हवामानाची जी काही त्यांनी व्याख्या केलेली आहे ती अशी आहे, हवेच्या बहुरूपीय प्रभावाच्या आता हवेचा बहुरूपीय प्रभाव काय आहे, तर त्याच्यामध्ये तापमान, आर्द्रता, पाऊस ह्या सगळ्या गोष्टी आल्या. परिणामाचा किंवा सारांशास हवामान असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. हवेचं एक रूप नाही, हवेचे अनेक रूप आहेत. हवेच्या अनेक रूपाला अनेक घटक कारणीभूत आहेत आणि जे घटक मी सांगितले ते घटक म्हणजे तापमान असेल, आर्द्रता असेल, वृष्टी असेल, दव असेल, धुके असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर काय होत असतो, परिणाम होत असतो. म्हणून हवेच्या कशाचा बहुरूपीय परिणामास का म्हटलेला आहे त्यांनी, हवामान असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ह्या 5-6 तज्ञांनी हवामान म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढे जाण्याच्या अगोदर मी पुन्हा डबल एकदा सांगतो की हवा म्हणजे काय. साधारणतः बघा, हवा म्हणजे काय, वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीचा अभ्यास म्हणजे हवा. वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीचा अभ्यास म्हणजे हवा. आणि हवामान म्हणजे काय, त्या ठिकाणच्या किंवा त्या प्रदेशातील अनेक वर्ष निरीक्षण आणि अभ्यास करून जो काही निष्कर्ष निघतो त्याला हवामान असं म्हटलं जातं. अल्पकालीन स्थिती काय असू शकते, दिवस असू शकते. दिवसाचे सुद्धा आपण वेगवेगळे टप्पे करतो, ती अल्पकालीन स्थिती झाली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र ही सुद्धा अल्पकालीन स्थिती आहे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस ही सुद्धा अल्पकालीन स्थिती आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस अभ्यास करून ज्यावेळेस आपण निष्कर्ष काढतो त्यावेळेस त्याला हवा म्हटलं जातं. आणि हवेच्या दीर्घकालीन अभ्यासाला, त्या स्थितीच्या दीर्घकालीन अभ्यासाला, दीर्घकालीन म्हणजे 10, 15, 20, 25 दिवस हा सुद्धा दीर्घकालीन अभ्यास नाही. 1 वर्ष, 2 वर्ष हा सुद्धा दीर्घकालीन अभ्यास नाही. तिथं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे 30 ते 35 वर्ष कुठेतरी त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. आणि मग त्या ठिकाणी हवेच्या स्थितीचा आपण ज्यावेळेस अभ्यास करून त्या ठिकाणी निरीक्षण काढतो त्यावेळेस त्याला हवामान असं म्हटलं जातं. हवा आणि हवामान हे 2 हवामानशास्त्राचे अतिशय महत्वाचे घटक आहेत. दोन्हीही. आणि मग त्यांचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपणाला त्याचा अर्थ जाणून घेणं गरजेचं होतं. आणि हा अर्थ सांगण्याचा प्रयत्न ह्या तज्ञांनी केलेला आहे. कोणत्या ह्या तज्ञांनी, तर हे आपण आता सांगितले जे तज्ञ आहेत, जी.टी. त्रिवार्ता असतील, कोपेन असतील, डिलॉग असतील, मंकहाऊस असेल, थॉर्नवेट असेल, सेटेसर असतील, ह्या सगळ्यांनी मिळून काय केलेला आहे, त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा अर्थ जाणून घेणं पुढच्या दृष्टीनं हवामानशास्त्राचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं होतं. आणि म्हणून अर्थ जाणून घेणं अतिशय गरजेचं होतं. आता त्याच्यानंतर पुढचा भाग आहे हवा आणि हवामानाची अंगे. हवा आणि हवामानाच्या अंगे हा एक भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. आता बघा, हवा ही किंवा हवामान हे
मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अनेक घटकाला किंवा अनेक घटक त्याच्यावर परिणाम करतात. जे घटक परिणाम करतात तेच त्या ठिकाणच्या हवा आणि हवामानाचे अंगे आहेत. अंगे म्हणजे काय, तर याच्याशिवाय हे असू शकत नाही. या घटकाशिवाय हवा निर्माण होऊ शकत नाही. या घटकाला अनुसरून त्या ठिकाणची हवेमध्ये बदल होतो. त्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीमध्ये बदल आपल्याला दिसून येतो. तर हे घटक कोणते आहेत, तर ते घटक आहेत प्रामुख्याने तापमान, वायुभार, आर्द्रता, वारे, वृष्टी. हे काही जे सगळे घटक आहेत ते काय आहेत, त्या ठिकाणच्या हवेची अंग आहेत. दृश्यता असेल, धुके असतील, हे त्या ठिकाणच्या हवेचे अंग आहेत. त्याच्यातला पहिला घटक कोणता आहे बघा, तापमान. तापमान. आता तापमान मला सांगा, तापमान हा घटक म्हणजे काय, तर भूपृष्ठाला सूर्यापासून काय मिळते, ऊर्जा मिळते. भूपृष्ठाला सूर्यापासून ऊर्जा प्राप्त होते, परंतु सूर्य हा प्रत्यक्ष वातावरण तापवत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, सूर्याच्या किरणापासून प्रत्यक्ष वातावरण तापत नाही, कारण सूर्याकडून येणारी जी काही किरणं असतात ते लघुलहरी स्वरूपाच्या माध्यमामध्ये येत असतात आणि मग ते डायरेक्ट भूपृष्ठावर आल्यानंतर त्या ठिकाणी त्या भूपृष्ठाला सूर्यकिरणं मिळतात आणि पृथ्वीचा पृष्ठभाग त्यामुळे काय होत असतो, तापतो. पृथ्वीचा पृष्ठभाग ज्यावेळेस तापतो त्यावेळेस भूपृष्ठ तापल्यानंतर औष्णिक ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होते. त्याची उष्णता त्या ठिकाणी वाढते. त्या ठिकाणची उष्णता काय करते, वाढते. आणि ही औष्णिक ऊर्जा ज्यावेळेस आपण भूपृष्ठापासून उत्सर्जित होते, सूर्याच्या किरणामुळे वातावरणाच्या माध्यमातून भूपृष्ठ तापतो, भूपृष्ठाची उष्णता वाढते आणि ही उष्णता वाढल्यानंतर भूपृष्ठ उष्णतेचं उत्सर्जन करत असतो, उष्णता बाहेर फेकत असतो. उत्सर्जन करतो म्हणजे काय करतो, तर ती उष्णता जेवढं तापायचं तेवढं तापतं आणि नंतर मग ती उष्णता बाहेर फेकली जाते. आणि भूपृष्ठ हा दररोज सूर्याकडून उष्णता घेतो आणि दररोज भूसर्जन होत असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी उत्सर्जित झाल्यानंतर वातावरणाचे अगोदर खालचे थर तापतात. अगोदर कुठले थर तापतात, खालचे थर तापतात आणि टप्प्याटप्प्यानं मग खालून वर वातावरण तापत जातं. आणि म्हणून त्या ठिकाणी भूपृष्ठाच्या जवळ हे तापमान जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. उदाहरण ज्यावेळेस पाहायचं झालं तर उदाहरणामध्ये तुम्हाला सांगता येईल, समुद्र सपाटीवर तापमान हे जास्त असतं. समुद्र सपाटीपासून जसं उंच जावं तसं तापमानामध्ये घट होते. आपण कोणत्याही पर्वत शिखरावर गेल्यानंतर तिथलं हवामान कसं असतं, तापमान कसं असतं, कमी असतं. हिमालय घ्या उदाहरणासाठी, हिमालयाच्या माथ्यावर अतिशय थंड हवामान आहे. गोठण बिंदूच्या खाली त्या ठिकाणचं तापमान आहे आणि म्हणून त्या ठिकाणी हिमालयाचे माथे प्रामुख्याने बर्फाच्छादित असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय, तर वातावरण हे भूपृष्ठापासून वरच्या बाजूला तापत जातं किंवा वरच्या बाजूला त्या ठिकाणी उष्णता वाढत जाते. म्हणून तापमान हा घटक त्या ठिकाणच्या हवेमधला किंवा हवामानाचा अतिशय महत्वाचं अंग आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आपण पाहतो जसजसं खालून वर जावं, भूपृष्ठापासून वरच्या बाजूला जावं, तसतसं हवेमध्ये तापमान कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. हवेमध्ये काय आहे, तापमान कमी आहे. म्हणजे हे कमी आहे तर कसं कमी आहे, दर 160 मीटर अंतराला 1°C तापमान कमी होत जातं. दर 160 मीटर उंचीला हवामान काय होत आहे, तापमान काय होत असतं, 1°C कमी होतं. आणि म्हणून त्या ठिकाणी वर जसं जावं तसं तापमानामध्ये त्या काय होत असते, म्हणजे वातावरणातील तापमान हे थंड असलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरा घटक आहे वायुभार. वायुभार म्हणजे काय, हवेला दाब असतो. हे तुम्हाला मागे मी सांगितलेलं आहे व्याख्या पाहत असताना. हवेला काय असतो, दाब असतो. हे प्रथमतः कोण सांगितलं, गॅलिलिओचा शिष्य टॉरिशिली यांनी सांगितलं किंवा हवेला काय असतो, दाब असतो.
गेरिक यांनी सांगितलं. गेरिक, हवेला काय असतो? दाब असतो. 17व्या शतकात त्यांनी सिद्ध केलं की हवेला दाब आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणच्या हवेचा दाब भूपृष्ठावर पडत असतो किंवा वरच्या हवेचा दाब खालच्या हवेच्या थरावर पडत असतो आणि म्हणून हवेला दाब असतो. हे त्या ठिकाणी 17व्या शतकामध्ये सिद्ध झालं. हवेचा दाब सेंटीमीटर, इंच, मिलीबार या परिमाणात मोजतात. कोणत्या कोणत्या? सेंटीमीटर, इंच आणि मिलीबार. मिलीबार हे प्रामुख्याने वायुभार मोजण्याचं आधुनिक साधन आहे किंवा उपकरण आहे. मिलीबार हे हवेच्या भारावर प्रामुख्याने कुणाचा परिणाम होतो? तापमान व उंची या दोन घटकाचा त्या ठिकाणी परिणाम होत असतो. हवेच्या भारावर तापमान वाढलं त्या ठिकाणचा भार कमी होतो, उंची ज्यावेळेस वाढते त्यावेळेस त्या ठिकाणी हवा थंड असते आणि या दोन घटकाचा कुठंतरी हवेच्या भारावर काय होत असतो? परिणाम होत असतो. बघा इथं सांगितलेलं आहे, अधिक तापमान असणाऱ्या प्रदेशामध्ये वायुभार कमी असतो. अधिक तापमान असणाऱ्या प्रदेशामध्ये वायुभार कमी असतो. काय कारण असेल आता कमी असण्याचं? कारण त्या ठिकाणची हवा तापल्यामुळं हलकी होते, हलकी झालेली हवा उंच वर जाते आणि त्या ठिकाणी प्रामुख्याने वायुभार हा कमी होतो. कोणत्याही वस्तूचं ज्यावेळेस तापमान वाढतं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं वजन कमी होत असतं. हवा ज्यावेळेस तापते त्यावेळेस त्या ठिकाणचं वजन कमी होतं आणि म्हणून त्या वजनाला अनुसरून त्या ठिकाणी वायुभार सुद्धा त्या ठिकाणी कमी असलेला आपल्याला दिसून येतो. कमी उंचीवर हवेचा दाब जास्त असतो तर जास्त उंचीवर हवेचा दाब कमी असतो. हे स्पष्टच आहे, कारण जसजसं वर जावं तसतसं वातावरण हे विरळ होत गेलेलं आहे. मग त्या ठिकाणी खालचे जे थर आहेत ते खालचे थर कमी होतात आणि वरचे थर जे काय आहेत त्या वरच्या थराचा दाब त्या ठिकाणी कमीच असतो. म्हणून उंचीनुसार हवेचा दाब हा कमी होतो. तापमान ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस हवेचा दाब कमी होतो. हवेच्या वरच्या थराचे खालच्या थरावर वजन पडल्यामुळं भूपृष्ठाबगलचे लगतची जी काय वायुभार असतो तो जास्त असतो. मी तुम्हाला सांगितलं की बाबा वरच्या थराचा खालच्या थरावर दाब पडल्यामुळं भूपृष्ठाच्या लगतच्या हवेचा वायुभार जास्त असतो. उंचीनुसार हा काय होत असतो? कमी होत असतो. उंचीनुसार हवेवर पडणारे वजन कमी होत जाते. उंचीनुसार हवेवर पडणारे वजन काय होत असते? कमी होत जाते. समुद्र सपाटीवर हवेचा दाब 1013.2 मिलीबार किंवा इंचामध्ये जर सांगायचं झालं तर 29.92 इंच किंवा 560 मिलीमीटर एवढा असतो. किती असतो? 1013.2 मिलीबार एवढा असतो. म्हणजेच काय तर हवेचा दाब हा खालच्या थरामध्ये जास्त असतो. हे झाले वायुभार झाला. आर्द्रता नावाचा पुढचा घटक आहे. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असं म्हटलं जातं. वातावरणातील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता असं म्हटलं जातं. वातावरणामध्ये बाष्प असतो परंतु हा बाष्प प्रत्येक ठिकाणी सारखा नसतो. बाष्पाचं जे काही स्रोत आहे, बाष्पाचे जे काही उगमस्थान आहे, हे उगमस्थान ज्या ठिकाणी जास्त आहे तिथल्या वातावरणामध्ये निश्चितच काय आहे? बाष्पाचं प्रमाण जास्त असतं, तिथली आर्द्रता ही जास्त असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय तर आर्द्रता हा सुद्धा अतिशय महत्वाचा घटक हवा आणि हवामानाच्या अंगामध्ये आर्द्रता हा सुद्धा एक महत्वाचं अंग असलेलं आपल्याला दिसून येतं. बाष्प हा वातावरणाचा एक महत्वाचा घटक आहे. बाष्प हे वातावरणात असतं ते आपल्याला दिसत नाही परंतु महत्वाचा घटक आहे. वातावरणातील बाष्पाचे प्रमाण हवेच्या तापमानावर अवलंबून असते. वातावरणामध्ये जे काही बाष्पाचं प्रमाण आहे ते कशाच्या तापमानावर अवलंबून असते? हवेच्या तापमानावर. तापमान वाढल्यानंतर बाष्पधारण शक्ती वाढते, तापमान कमी झाल्यानंतर बाष्पधारण शक्ती कमी होते. आपल्याला एखाद्या समुद्राच्या ठिकाणी महासागराच्या ठिकाणी तापमान वाढल्यानंतर तिथलं बाष्प होतं आणि ते हवेमध्ये मिसळतं. जसजसं तापमान वाढत जाईल तसतसं हवेचं तापमान त्याच्यामध्ये बाष्पाचे प्रमाण वाढत असतं. कारण हवेची बाष्पधारण क्षमता तापमानानुसार बदलते. बाष्पधारण शक्ती जी काही क्षमता आहे हवेची ते तापमानानुसार बदलत असते. म्हणून
तापमान वाढल्यानंतर बाष्पधारण शक्ती वाढते, तेव्हा आर्द्रतेमध्ये वाढ होते. बाष्प आणि आर्द्रता हे समान शब्द आहेत. तापमान वाढलं की बाष्पधारण शक्ती वाढते, म्हणजेच आर्द्रता त्या ठिकाणी वाढते. तापमान कमी झाल्यावर बाष्पधारण शक्ती कमी होते आणि तेव्हा त्या हवेतील आर्द्रता देखील कमी असलेली आपल्याला दिसून येते. पुढचा आहे घटक किंवा पुढचं अंग आहे हवेचं, ते आहे वारे. वाऱ्याच्या निर्मितीला वायुभारातील असमानता ही कारणीभूत असते. वायुभारातील असमानता असल्यानंतर ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस वारा सुटतो. एखाद्या ठिकाणची हवा दाब त्या ठिकाणचा कमी झाला तर जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे किंवा हवा त्या ठिकाणी विचलित होते आणि त्यावेळेस आपण त्याला वारे म्हणतो. हवेच्या विचलनाला आपण वारे म्हणतो. विचलन कसं होतं तर वायुभार हा जिथं कमी होईल त्या ठिकाणची हवा त्या दिशेनं काय होत असते, जात असते, त्याला आपण वारे असं म्हणतो. तापमानातील भिन्नतेमुळे ही कमी जास्तपणा त्या ठिकाणी सातत्यानं होत असतो. तापमानामध्ये भिन्नता निर्माण होत असते आणि त्यामुळे वातावरणातील हवेच्या दाबामध्ये फरक पडतो आणि वारे व्हायला लागतात. हवेच्या हालचालीला काय म्हणतो आपण वारे असं म्हणतो. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा आणि परिवलनाचा सुद्धा वाऱ्याच्या दिशेवर काय होत असतो, परिणाम होत असतो. म्हणून हे सुद्धा वाऱ्याच्या निर्मितीचं एक महत्वाचं कारण आहे. आणि हे काय आहे, हवा आणि हवामानाचं अंग आहे. जमीन आणि पाणी हे जे काही दोन घटक आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावर, पाण्याचं प्रमाण जास्त आहे, 71% पाणी आहे, 29% जमीन आहे. आणि मग ज्यावेळेस सूर्यप्रकाश या दोन्ही घटकावर समान पडतो त्यावेळेस त्या ठिकाणी जमीन आणि पाण्याचं उष्णता ग्रहण करण्याचं जे काही प्रमाण आहे हे सुद्धा असमान आहे, सारखं नाही. काय कारण आहे तर त्याच्या अनेक कारण आहेत. जमीन ही स्थिर आहे, पाणी अस्थिर आहे. जमीन ही प्रामुख्याने चकाकत नाही, पाणी हे चकाकतं. या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी तापमानामध्ये फरक पडतो आणि त्यामुळे सुद्धा वायुभारामध्ये फरक पडतो आणि वायुभारामध्ये फरक पडल्यामुळं प्रामुख्याने वातावरणामध्ये वारे हे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि म्हणून वाऱ्याच्या निर्मितीसाठी हा देखील घटक किंवा हे सुद्धा कारण अतिशय महत्वाचं कारण म्हणजे असतं. आणि हा वारे हे सुद्धा काय आहेत, हवा आणि हवामानाचं अंग आहे. ज्यावेळेस वाऱ्याचा उतार जास्त असतो त्यावेळेस त्या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला असं आपण या ठिकाणी सांगतो. म्हणजे एखाद्या ठिकाणचा अतिशय कमी वायुभार झाला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काय होत असतं, वारे सुटण्याची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण होते. वृष्टी पुढचा घटक आहे वृष्टी. वृष्टी म्हणजे काय, आपण साधारणतः जर विचार केला तर वृष्टी म्हणजे पाऊस आपण सहज म्हणून जातो, परंतु वृष्टी हा व्यापक शब्द आहे. वृष्टीमध्ये पाऊस वृष्टीमधला एक घटक आहे. पाऊस हा वृष्टीमधला एक घटक आहे. म्हणून वृष्टीचा अर्थ हा व्यापक स्वरूपामध्ये या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हवेचे तापमान कमी झाल्यास हवाची बाष्पधारण शक्तीची कमाल मर्यादा गाठते. हवेचं तापमान कमी झाल्यानंतर प्रामुख्याने बाष्पधारण शक्तीचं मर्यादा जी असते ती कमाल होते आणि कमाल झालेली बाष्पधारण शक्ती ही काय होत असते, त्या ठिकाणचे बाष्प वाढल्यामुळं त्या ठिकाणचं म्हणजे बाष्पाचं संपृक्तता वाढते. हवा बाष्प संपृक्त बनते कारण हवेचं तापमान कमी होईल तसं त्या ठिकाणी त्या बाष्पाचं रूपांतर पाण्याच्या थेंबामध्ये होत असतं आणि अशा वेळेस हवेतील बाष्पाचं सांद्रीभवन होऊन त्या ठिकाणी वृष्टी काय होत असते, वृष्टी होत असते. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे वृष्टी हा पाऊस नव्हे, वृष्टीमधला पाऊस हा एक घटक आहे, एक छोटा भाग आहे. आणि म्हणून वृष्टीमध्ये काय काय येतं बघा, वृष्टीमध्ये पर्जन्य म्हणजे पाऊस, हिम, दव, दहिवर, गारा हे सगळे वृष्टीचे प्रकार आहेत. हे सगळे काय आहेत, वृष्टीचे प्रकार आहेत. आणि म्हणून वृष्टी हा प्रामुख्याने व्यापक स्वरूपाचा शब्द आहे. आपण पाहतो ज्यावेळेस गोठण बिंदूच्या तापमान खाली जातं त्यावेळेस त्या ठिकाणी हिमवृष्टी होते आणि गोठण बिंदूच्या वर ज्यावेळेस तापमान असतं त्यावेळेस त्या ठिकाणी पाण्याचं किंवा पाऊस पडतो. म्हणून गोठण बिंदूच्या खाली गेल्यानंतर उंच ठिकाणी आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस बर्फाचं
त्या ठिकाणी वृष्टी होत असलेली आपल्याला दिसून येतं। सांद्रीभवन म्हणजेच काय? पाऊस पडणे। सांद्रीभवन ही प्रक्रिया घडून येत असते, परंतु गोठणबिंदूच्या वर असल्यानंतर पाणी आणि गोठणबिंदूच्या खाली गेल्यानंतर हिम त्या ठिकाणी भूपृष्ठावर काय होत असतं? पडत असतं। त्याला म्हणायचं हिमवृष्टी आणि एकाला म्हणायचं पाऊस। पुढचा घटक आहे सौर शक्ती। कशाचा घटक किंवा कशाचा अंग आहे? हवा आणि हवामानाचं अंग आहे सौर शक्ती। आता सौर शक्ती म्हणजे सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेला काय म्हणायचं? सौर शक्ती असं आपण या ठिकाणी म्हणतो। सूर्य हा दररोज काय करत असतो? आपल्याला उष्णता देत असतो। सूर्यप्रकाश पडल्यानंतर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे भूपृष्ठ तापला जातो, भूपृष्ठ तापल्यानंतर तापमान वाढतं आणि त्यापासून आपल्याला सौर शक्ती मिळते। म्हणून सूर्य हा खऱ्या अर्थानं उष्णता देण्याचं काम करत असतो। ही उष्णता सूर्याच्या पृष्ठभागापासून लघुलहरीच्या माध्यमातून काय केली जाते? उत्सर्जित होत असते आणि सौर शक्तीच्या प्रमाणावर त्या ठिकाणी हवेची स्थिती काय असते? अवलंबून असते। सौर शक्ती ही कशी असते? लघुलहरीच्या स्वरूपामध्ये भूपृष्ठावर येत असते। एखाद्या प्रदेशामध्ये सौर शक्तीचे स्वरूप कसे आहे? तेथील पृथ्वीच्या सूर्यसापेक्ष स्थितीच्या अक्षांशाचा, ऋतूचा इत्यादीच्या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं सौर शक्ती ही सारखी आहे का? सूर्य हा समान उष्णता देतो, परंतु पृथ्वी गोल असल्यामुळं काय आहे? ही सौर शक्ती सर्व ठिकाणी सारखी मिळत नाही आणि म्हणून सर्व ठिकाणी सौर शक्ती सारखी न मिळाल्यामुळं त्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणून सौर शक्ती हे देखील कशाचं? हवा आणि हवामानाचं एक अंग आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं। ढग म्हणजे काय? आपण पाहतो की बाबा वातावरणामध्ये बाष्पाचं प्रमाण ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस आर्द्रता वाढते आणि ही सापेक्ष आर्द्रता ज्यावेळेस 100% होते त्यावेळेस त्या ठिकाणचं तापमान कमी झाल्यावर प्रामुख्याने सांद्रीभवन होऊन ढगाची निर्मिती होत असते। ढग म्हणजे काय? बाष्पाचे छोटे छोटे कण एकत्र येऊन त्या ठिकाणी ढगाची निर्मिती होत असते आणि ढग सुद्धा त्या हवेच्या स्थितीवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे। म्हणून ढग हे सुद्धा काय आहेत? तर वातावरणाचं हवा आणि हवामानाचं अंग असलेलं आपल्याला दिसून येतं। प्रामुख्याने ढगाची निर्मिती ही बाष्पापासून होते हे आपण पाहिलेलं आहे। मेघाचे आकार, निर्मिती, उंचीनुसार त्या मेघाचे प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतात। मेघाचे सिरस, क्युमुलस, स्ट्रॅटस, निंबस असे प्रमुख प्रकार पडतात आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी ढग असतात। आकाशातील ढगाचा परिणाम तापमानावर सुद्धा होत असतो। ज्यावेळेस आकाश स्वच्छ असतं त्यावेळेस सूर्यप्रकाश डायरेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो, परंतु आभ्राच्छादित किंवा ढगाचं प्रमाण जर आकाशामध्ये जास्त असेल तर प्रामुख्याने त्या भागामध्ये हवेच्या तापमानावर त्याचा कुठेतरी परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो। डायरेक्ट सूर्यकिरण काय करतात? पृथ्वीपृष्ठावर न येता मेघामुळे त्या ठिकाणी अडवले जातात आणि उष्णतेचं प्रमाण पृष्ठभागाला कमी मिळालेलं आपल्याला दिसून येतं आणि आकाश निरभ्र असल्यानंतर उलट काय होत असतं? तर ती सूर्यप्रकाश डायरेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावर येत असतो। दृश्यता हा एक शेवटचा भाग त्याच्यामधला आहे। कशाचा? हवेच्या अंगाचा। काय आहे दृश्यता? बघा, नैसर्गिक घटकामुळे वातावरण धुसर होते। कुण्या नैसर्गिक घटकामुळे? तर अनेक नैसर्गिक घटक आहेत त्याच्यामध्ये। प्रामुख्याने जर समजा भूपृष्ठावर हिवाळ्यामध्ये अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते की भूपृष्ठाचं तापमान अतिशय कमी होतं आणि मग त्या ठिकाणी दृश्यता किंवा आपल्याला समोरचं दिसत नाही, आपण त्याला म्हणतो धुकं पडणं, आणि यावेळी जवळच्या वस्तू देखील आपल्याला दिसू शकत नाहीत। दिल्ली सारख्या ठिकाणी आपण पाहतो दुपारपर्यंत त्या ठिकाणी धुक्याचं प्रमाण असतं आणि म्हणून त्या ठिकाणी दिवसा सुद्धा लाईट लावून प्रामुख्याने वाहनं चालवली जातात। या क्रियेला दृश्यता कमी होणं असं आपण म्हणतो। धुक्याची स्थिती निर्माण झाल्यावर दृश्यता आपोआप काय होत असते? कमी होत असते। सर्वसाधारणपणे भूभागापेक्षा सागरी भागावर ही क्रिया बऱ्याच वेळा पाहावयास मिळते। भूभागावर काय असतं? पाण्याचं प्रमाण कमी आहे, त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण सुद्धा कमी असतं। मात्र सागराच्या ठिकाणी या स्थिती आपल्याला ही अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळते, कारण बाष्पाचं त्या ठिकाणी उत्सर्जन होत असतं आणि ज्यावेळेस थंड त्या ठिकाणचा पृष्ठभाग होतो त्यावेळेस ह्या ठिकाणी धुक्याची निर्मिती होत असते। परिणामी दृश्यतेचा परिणाम त्या ठिकाणच्या कशावर? तर त्या ठिकाणच्या हवेवर होत असतो
परिणामी हवाई वाहतूक असेल, नौकानयनावर त्या ठिकाणी त्याचा काय होत असतो, परिणाम होत असतो. आणि म्हणून दृश्यता कमी झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुद्धा आपल्याला काय झालेली दिसून येते, तर विस्कळीत झालेली आपल्याला दिसून येत असते. हे जे काही घटक आहेत आपण ते पाहिले. कोणते कोणते अंग आहेत, कशाचे, हवेचे अंग आपण पाहिले. हवा आणि हवामानाचे अंग कोणते, तापमान आहे, वायुभार आहे, आर्द्रता आहे, वारे आहेत, वृष्टी आहे, सौरशक्ती आहे, ढग आहे, दृश्यता आहे. हे सर्व हवा आणि हवामानाचे अंग आहेत. आणि म्हणून या सगळ्या घटकांनी मिळून कुठंतरी वातावरणाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. हे सगळे वातावरणाशी निगडीत घटक आहेत. हे एकमेकावर सगळे आधारित आहेत. एकमेकाचा परिणाम त्या ठिकाणी होत असतो. त्याच्यामध्ये भूपृष्ठ सुद्धा महत्वाची भूमिका बजावत असतो. अक्षांश असतील त्याचा सुद्धा परिणाम त्या ठिकाणी होत असतो. म्हणून प्रामुख्याने या अंगाचा अभ्यास करणं सुद्धा महत्वाचं आहे. हे सगळे हवा आणि हवामानाचे